राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आणि आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। काही ठिकाणी 300 मिलीमीटर इतका पाऊस झाला असल्याचं फडणवीसांनी सांगितले। राज्यात 14 लाख एकरवर पिकांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय आणि मुंबईमधल्या स्थितीबाबत बोलताना मिठी नदी आता धोक्याच्या पातळीवर गेली आहे, त्यामुळे स्थलांतर सुरू असल्याचं सांगितलं। जवळपास 500 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय आणि मिठी नदीची परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जास्तीत जास्त लोकांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। विशेषतः मिठी नदी जी आहे ही धोका पातळीवर त्या ठिकाणी गेल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये 400-500 लोकांना आपल्याला तिथनं इव्हॅक्युएट करावं लागलं, पण आता तिचाही पातळी हळूहळू कमी होते। पण पुन्हा पुढच्या काळामध्ये पावसाचे काही त्या ठिकाणी भाकितं किंवा पावसाच्या संदर्भातले फोरकास्ट हे काही देण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपण या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आणि आत्ता या क्षणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। पण पुन्हा पाऊस आणि संध्याकाळी हाय टाईड देखील आहे, त्यावेळी परिस्थिती अजून मला असं वाटतं क्लोजली वॉच आपल्याला करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना या आपल्याला कराव्या लागतील। आता NDRF SDRFला अलर्टवर ठेवलेलं आहे। बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत, काहीच नद्या इशारा पातळीच्या वर चाललेल्या आहेत। आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपलं विसर्ग आहे त्याचं जे मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत। बऱ्यापैकी बाजूची राज्य देखील आपल्याला त्या ठिकाणी जी काही मदत करायची ती मदत करतायत।